गुड मॉर्निंग. आजच्या या ऑनलाईन तासिकेमध्ये सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं स्वागत. आपल्या जिल्हा परिषदेमार्फत राबवण्यात येणारा हा मिशन आरंभ कार्यक्रम याची संकल्पना आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय आशिषजी एरेकर साहेब यांचे आहे आणि मार्गदर्शन आपले प्राथमिकचे शिक्षणाधिकारी माननीय भास्कर पाटील, त्याचप्रमाणे माध्यमिकचे अशोक कडू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. त्यासाठी जिल्ह्याच्या श्रीमती कारले मॅडम ह्या त्या मिशन आरंभ या कार्यक्रमाचं आपल्या उपक्रमाचं मार्गदर्शन आम्हाला करत आहेत. आपल्या संगमनेर तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय बाळासाहेब गुंड साहेब, त्याचप्रमाणे नोडल अधिकारी त्रिभुवन साहेब यांनी मला हा ऑनलाईन पाठ घेण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे गेले 3 दिवस हे पाठ मी आपणासमोर सादर करू शकले, त्यासाठी आमच्या संगमनेर तालुक्याचे तंत्रस्नेही शिक्षक संदीपजी पावसे सर त्यांचे अगदी मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आमच्या कानिपनाथ शाळेचे अध्यापक सर यांनी या सर्व आपल्या घटकांच्या PDF तयार करणे, त्या सगळे सेट करून देणे, हे सगळं कार्यक्रम म्हणजे उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी राबवले, त्याबद्दल कानिपनाथ वस्ती शाळेचे मुख्याध्यापक हांडे सर यांचे सुद्धा या ठिकाणी मी आभार मानते. आणि सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे आभार मानून आजचा आपला घटक नाणी आणि नोटा मी आपणासमोर घेऊन येत आहे. खरं तर सर्व विद्यार्थ्यांनी अगदी मनापासून अगदी एप्रिल महिन्यापासून जे तास सुरू झाले ते अगदी आनंदाने केले आणि याचं एक आपल्याला फळ किंवा आपण जे केलेले ते आपल्या परीक्षेमधून आपल्याला दिसणार आहे. त्यामुळे तुम्ही अजून खूप खूप चांगला अभ्यास करा, हे घटक चांगल्या पद्धतीने समजून घ्या. काही अडचण असल्या तर आपल्या शिक्षकांना विचारा, अजून आपले जे तज्ज्ञ मार्गदर्शक आहे त्यांच्याकडून ते समजून घ्या. चला तर आज आपण आपल्या घटकाला सुरुवात करूया. बघा, आजचा आपला घटक आहे नाणी आणि नोटा, गणित या विषयातील मापन या घटकाच्या अंतर्गत येणारा उपघटक आहे नाणी आणि नोटा. आता नाणी आणि नोटा याचा जर आपण विचार केला तर असं एकही विद्यार्थी आपल्याला सापडणार नाही की त्याला नाणी माहिती नाही किंवा नोटा माहिती नाही. आपल्याला अगदी साध्या साध्या गोष्टीमध्ये कसली गरज लागली तर आपल्याला लगेच ते नाणी आणि नोटा याच्याशी आपला संबंध येतो. आज आपल्याला वही घ्यायची आहे, आपण दुकानात गेलो, दुकानातून आपण काय आणलं, या सगळ्या घटकांचा जर विचार केला तर अगदी लहान बाळापासून जर आपण पाहिलं तर त्या सुरुवातीला आपण नोट हातात दिली तर त्याला त्या नोटेपेक्षा नाण्यांचं आकर्षण जास्त वाटतं. नंतर आपण जसं जसे मोठे होतो तसं आपल्याला नाण्यांपेक्षा नोटा हे महत्वाच्या वाटतात. मग नाणी आणि नोटा याचा व्यवहारात उपयोग कसा होतो किंवा व्यवहारामध्ये या नाणी आणि नोटा या कशा वापरल्या पाहिजे किंवा त्या समजा आपण दुकानात गेलोय, आपण खरेदी केली, मग आपल्याला त्याचं एकत्रीकरण करून आपण किती पैसे दिले दुकानदाराला, किती रुपये आपण परत घेतले, याचा हिशोब आपल्याला अगदी आपल्या शालेय जीवनापासून आला पाहिजे. त्यासाठी आपल्याला अगदी 1ली 2रीच्या वर्गापासून नाणी आणि नोटा हा घटक आहे. समजा आता नाणी आणि नोटा याचा अभ्यास करताना फक्त आपल्याला महत्वाचं आहे की आपला हा जो 1 रुपया आहे, हा आपण जो 1 रुपया घेतो, 1 रुपया त्याच्यापासून आपल्याला सुरुवात करायची. 1 रुपया म्हणजे 100 पैसे, हा कन्सेप्ट आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे, बरोबर. 1 रुपया आणि 1 रुपया बरोबर 100 पैसे. आणि
एक घ्यायचे घटक आपण जेव्हा सोडवतो त्यावेळेस आपल्याला तो सव्वा लगेच घेतलं. सर येतोय येतोय मॅडम. आवाज येतोय? हो हो. हा ओके. पहा रुपये पैशामध्ये आपल्याला हे सव्वा, साडे आणि पावणे हे शब्द अगदी आपल्या पाठच असले पाहिजे की आपण हे काय, हा सव्वा म्हणजे किती भाग घेतोय, किंवा साडे म्हणजे किती भाग घेतोय, किंवा पावणे हा भाग घेतल्यानंतर काय बदल केला पाहिजे, किंवा काय पाहता हा सव्वा आहे. जेव्हा आपल्याला सव्वा रुपया हा शब्द येतो तेव्हा आपली बरेच वेळा फसगत होते की हा सव्वा रुपया म्हणजे काय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या घरामध्ये बघा आजी बऱ्याच वेळा सांगत असते की सव्वा रुपया दिला, किंवा मी रुपया देवा कुठे ठेवला, किंवा मी सव्वा रुपयाचा अजून काही. हा सव्वा रुपया हा शब्द लक्षात ठेवा. याच्यामध्ये आपल्याला 1 रुपया हा पूर्ण असतो लक्षात ठेवायचं, आणि वरचा आपल्याला जो 100 आपण पैशांमध्ये घेतले त्याचा पावभाग असतो. म्हणजे 1 रुपया आणि 25 पैसे. बऱ्याच वेळा बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी 25 पैशाचा वापर करतात, पण सव्वा हा शब्द रुपयाचा. आणि बाकीच्या ठिकाणी जेव्हा 5.25 असा शब्द येणार आहे त्यावेळेस बरोबर आहे आपण 5 रुपये आणि 25 पैसे. जेव्हा 5.5 रुपये आपल्याला विचारतील त्यावेळेस पण आपल्या लक्षात आलं पाहिजे की हा सव्वा शब्द वापरताना आपण पावभाग घ्यायचा आहे. सव्वा शब्दाला पावभाग घ्या. जेव्हा आपण साडे शब्द वापरणार आहे, साडे हा साडे शब्द वापरताना अर्धा भाग असणार आहे. म्हणजे आपल्याला आता रुपये नाणी नोटांच्या संदर्भामध्ये तर आपल्याला रुपयाच्या संदर्भात आलं तर आपण 100चा घेणार आहे. समजा 100च्या याच्यात आलं, हजाराच्या पटीत आपण ते घेणार आहे त्याचे भाग. पण साडे म्हणजे अर्धा, मग तो कोणाचा घ्यायचा आहे? 100चा घेणार आहे, हजाराचा घेणार आहे की लक्षचा घेणार आहे? त्यावेळेस आपण त्या उदाहरणामधून त्याचं हे करणार. सगळ्यात महत्वाचं पावणे. पावणे हा जो भाग आहे आपला घ्यायचा आहे आपल्याला. हा पावणे हा शब्द आल्यानंतर आपला थोडासा गोंधळ होण्याची शक्यता असते. समजा माझ्याकडे 3.25 आहेत, 3.25, आणि ज्या वेळेस मला त्याचं आपल्याला अंकामध्ये लिहायचंय 3.25. आता पाहुणे, मी मुलांना बऱ्याच वेळा सांगत असते, अरे ते आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत पण ते आपल्या घरामध्ये आलेले नाहीत. म्हणून आपल्याला पाहुणे या शब्दाचा अर्थ घेताना पाहुणे ते 3च्या जवळ आहे, पण 3च्या याच्यात नाही गेलेले, म्हणून आपल्याला 2 पूर्ण आहे. आणि वरती पावणे म्हणजे आपल्याला पाऊण भाग घ्यायचा आहे 75 पैसे. म्हणजे आपला कन्सेप्ट आपल्याला साडे, सव्वा, पावणे यात आपला कन्सेप्ट असला तर आपल्याला यावरील उदाहरणं सोडवणे सोपे जाते. आता काही उदाहरणं असे की ज्यामध्ये आल्यानंतर त्याच्या संदर्भात आपल्याला काय माहिती लक्षात ठेवली पाहिजे, आपण त्याचा त्याच ठिकाणी विचार करू. आणि आता टायमाचं आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे आपण उदाहरणाकडे जाऊया. पण आपल्याला म्हणजे समजा आपण याच्यामध्ये ज्या नोटा देणार आहे त्या नोटा सुट्ट्या करायच्या आहे, आणि सुट्ट्या नोटा आपल्याला परत एकत्र करायच्या आहे. या प्रकारची उदाहरणं आपल्याला त्या ठिकाणी सोडवायची आहे. चला आता स्क्रीनवर आपण उदाहरणाला सुरुवात करूया. आणि उदाहरण वाचताना फक्त आपल्याला काळजीपूर्वक वाचायचे, त्यात काय सांगितलंय ते समजून घ्यायचे. आणि आपल्याला एखादा घटक अवघड वाटला किंवा एखादा टॉपिक, एखादा प्रश्न त्या ठिकाणी समजला नाही तर आपण त्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करायचा. बघा पहिलाच प्रश्न आहे, 27.25 ही रक्कम दशांश अपूर्णांकात कशी लिहाल? काल सांगितल्याप्रमाणे आपल्याला कुठलाही घटक कुठल्याही याच्यात समाविष्ट करून तो वापरता आला पाहिजे. समजा आता मला 27.25 ही रक्कम दशांश अपूर्णांकात कशी लिहायची, तर आधी मी ती रक्कम लिहिणार 27 रुपये, किंवा रुपये 27 हा शब्द आधी आला तरी चालतो, नंतर आला तरी चालतो. रुपये 27 आहे आपल्याकडे, आणि सव्वा म्हणजे आत्ताच सांगितल्याप्रमाणे सव्वा म्हणजे पाव भाग घ्या. 27 रुपये आणि 25 पैसे. म्हणजे आता आपल्याला हे जो आपले रुपये आहे ते दशांश अपूर्णांकामध्ये लिहायचे. मग दशांश अपूर्णांकामध्ये लिहिताना सगळ्यात महत्वाचे जे पैसे
त्या पैशाचा छेद आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये लिहिताना 100 लिहायचा आहे. 100 का लिहायचं आहे? तर आपल्याला 1 रुपया म्हणजे 100 पैसे. आणि मग आपल्याला दशांश अपूर्णांकामध्ये घालणं खूप सोपं जाईल बघा. आता दशांश अपूर्णांक आपण शिकलोय. 2 घरं सोडून आपल्याला दशांश चिन्ह द्यायचे. म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे 27 दशांश चिन्ह 25 म्हणजे 27 रुपये 25 पैसे. म्हणजे आता जेव्हा आपण दशांश चिन्हामध्ये ही रक्कम घालणार आहे, त्यावेळेस दशांश चिन्ह जेव्हा घालतो त्यावेळेस त्याच्या पुढे जी मोठी हे असतं त्याचं चिन्ह द्यायचं म्हणजे रुपये. म्हणजे रुपये आपल्याला दशांश चिन्हामध्ये ही रक्कम अशी लिहिणार आहे आपण. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2. मग दशांश चिन्हामध्ये घालताना थोडीशी काळजी घेतली पाहिजे की दशांश चिन्हामध्ये कसं घालायचंय. आता याचंच एक उदाहरण अजून एक छोटं मी या ठिकाणी सांगते तुम्हाला, म्हणजे लक्षात येईल की आपण दशांश चिन्हामध्ये कसं घातलंय त्याच्यामध्ये. समजा आपल्याला रुपये 5 आणि पैसे पण 5 आहेत आपल्याकडे आणि ते दशांश चिन्हामध्ये घालायचे. तर त्यावेळेस आपल्याला फक्त जे पैसे त्याचा छेद 100 घ्यायचा आहे. आणि हा छेद घेताना विचार त्याच्या एका याचा करायचा 1 रुपयामध्ये किती पैसे असतात. आणि मग 2 घरं सोडून जेव्हा आपण दशांश चिन्ह देतो त्यावेळेस आपलं दशांश चिन्हामध्ये उत्तर चुकणार नाहीये. म्हणजे आपले 5 रुपये किंवा 5 दशांश चिन्ह 05 पण त्याच्या पुढे पैसे न येता तिथं रुपयाचं चिन्ह येणार किंवा त्याच्या आधी आपण देत असेल तर त्याच्या आधी रुपये हा शब्द लिहायचा आहे आणि नंतर त्याला दशांश चिन्हामध्ये घालायचे. बघा एकदम सोपा भाग आहे. चला पुढील प्रश्नाकडे जाणार आहेत आपण. जेवढे जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला या ठिकाणी घेता येतील त्याचाच आपला प्रयत्न राहणार आहे. बघा गीताने 20 व 50 रुपयाच्या प्रत्येकी 9 नोटा बँकेत देऊन त्या रकमेच्या 10 रुपयाच्या नोटा मागितल्या तर तिला 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील. गीता आहे तिच्याकडे 20 आणि 50 रुपयाच्या प्रत्येकी 9 नोटा आहे. आता याचा अर्थ समजून घ्या. हा प्रत्येकी शब्द म्हणजे एकाच्या, म्हणजे 20 रुपयाच्या पण 9 आहेत आणि 50 रुपयाच्या पण 9 नोटा आहेत. म्हणजे प्रत्येकी 9 नोटा आहे तिच्याकडे. मग आता आपण पहिल्यांदा काय केलं पाहिजे, हे 20 आणि 50 याची जर बेरीज केली तर ती 70 येणार आहे. आणि त्याच्या प्रत्येकी 9 नोटा आहे आपल्याकडे, म्हणजे एकाच्या 9 नोटा आहे. मग 70 गुणिले 9 पहा 9 7 63 630 हे आपली एवढी रक्कम आलेली आहे 630. पण आपल्याला पुढची अट वाचायची. त्या पुढच्या अटीमध्ये आपल्याला ते बसवायचे. आपली रक्कम आली तिच्याकडे एवढी रक्कम आहे पण आपल्याला 10 रुपयाच्या नोटा मागितल्या. आता आधी तिच्या नोटा 20 आणि 50च्या होत्या पण आता आपल्याला त्या नोटा 10 मध्ये विभागायच्या आहे. म्हणजे आपल्याला 630 त्याला भागिले जर 10 केले तर आपल्या ज्या नोटा येणार आहे 10 रुपयाच्या त्या 63 नोटा त्या ठिकाणी येणार आहेत. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3. बघा कधी कधी आपण घाईमध्ये काय होऊ शकतं की आपण 630 बरोबर काढलेले उत्तर, पण हे 630 उत्तर आपल्याला शेवट काय विचारलंय. हा शेवट महत्वाचा आहे. त्या ठिकाणी 10 रुपयाच्या किती नोटा, आपल्याला एकूण रक्कम विचारली असती तर आपला 630 हा पर्याय आला असता. पण आपल्याला या ठिकाणी नोटा विचारल्यात आणि 10 रुपयाच्या नोटा विचारल्यामुळे आपलं उत्तर आहे 63. बघा पुढील प्रश्न आपल्या समोर आहे. प्रश्न प्रत्येकाने वाचायचा आहे. बरेच मुले ते माझा प्रश्न त्या स्क्रीनवर दिसेपर्यंत पण सोडवणारे विद्यार्थी आहे. म्हणजे काहींची खूप असा हे झालेला आहे सराव का ते भरभर त्या ठिकाणी सोडू शकतात. बघा शांत डोक्याने आणि जलद गतीने वाचायचं उदाहरण आहे की रामकडे 970 रुपये आहेत तर त्यामध्ये 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा असू शकतात. आपल्याला नोटा 50 रुपयाच्या घ्यायचे. आता रामकडील रक्कम आपल्याला दिलेली आहे, ती रक्कम आपण पाहिली. त्याच्याकडे टोटल रक्कम आहे 970 रुपये आणि आपल्याला जास्तीत जास्त 50 रुपयाच्या नोटा घ्यायचे. मग 50 रुपयाच्या नोटा घेताना आपल्याला हा प्रश्न सोप्या याच्यामध्ये येतो. बघा आपल्याला त्याला भाग द्यायचा आहे. 5 1 5 5 1 5 5 9 45. आता 2 ही त्याची बाकी उरलेली आहे. 2 ही 50 रुपयाच्या नोटेमध्ये येणार नाही. म्हणजेच आपल्या एकूण नोटा येणार आहेत
19. बघा हा सोपा प्रश्न आहे. आपल्याला 10 रुपयाच्या विचारतात, 50 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील. आता कधी कधी पहा आपल्याला असा एक संख्या दिलेली असते. एखाद्या उत्तराच्या संदर्भात येणाऱ्या पर्याय मी त्या ठिकाणी सांगते तुम्हाला. समजा आपल्याला 530 ही रक्कम दिलेली आहे आणि आपल्याला विचारलं यामध्ये 10 रुपयाच्या किती नोटा येतील. तर याचा एक सोपा पण आपल्याला आयडिया वापरता येते. दशकापर्यंत जी संख्या येईल ना ती 10 रुपयाच्या नोटा होणार. आता आपल्याला विचारलं 530 मध्ये 100 रुपयाच्या जास्तीत जास्त किती नोटा येतील. तर आपल्याला शतक म्हणजे 100 माहिती आहे. तर आपल्याला शतकापर्यंत म्हणजे हे हुशार मुलांसाठी मी तुम्हाला सांगते की आपल्याला शतकाच्या घरात असले त्या 100च्या नोटा होणार आहे. आणि जर आपल्याला विचारलं 1 रुपयाच्या किती नोटा येतील तर ही पूर्ण रक्कम जी असते ती 1 रुपयाच्या नोटेमध्ये असते. पण यात पण चुका होऊ नये असं आपल्याला वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे. 10 रुपयाच्या नोटा विचारल्या तर साधं आहे. आपल्याला 530 दिलेले, फक्त त्याला डिवाइड बाय 10 करा म्हणजे त्याने 10च उत्तर आलं. म्हणजे आपण सुरुवातीला जे उत्तर काढलं आणि आता जे उत्तर आहे यामध्ये आपल्याला साम्यता दिसणार आहे. म्हणजे आपला पर्याय आता आपण या ठिकाणी घेतलेला आहे. पहा पुढचा एक थोडासा वेगळा प्रश्न बघा आपल्या समोर आहे गणेशकडचा. प्रश्न हा व्यवस्थित वाचा, कारण असे प्रश्न आपल्या बऱ्याच वर्षांच्या प्रश्नपत्रिकेत आपल्याला पाहायला मिळाले की गणेशकडे 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपयाच्या समान नोटा आहेत. म्हणजे जेवढ्या नोटा 10 रुपयाच्या आहे तेवढ्याच नोटा 20 रुपयाच्या आहे आणि तेवढ्याच नोटा 50 रुपयाच्या आहे. समान, या समान शब्दावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचे. समान म्हणजे सारख्या नोटा आहे त्याच्याकडे. त्याच्याकडे एकूण रक्कम आहे 560 रुपये. तर प्रत्येक प्रकारच्या नोटा किती, म्हणजे एकाच्या नोटा किती काढायला सांगितले आपल्याला. तर सगळ्यात प्रथम आपल्याला ज्या समान नोटा दिलेल्या असतात त्या समान नोटांची आपण बेरीज करायची. 10 आता ही तोंडी पण करू शकतो आपण, काय अडचण नाही. 20 आणि 50 याची जर आपण बेरीज केली तर ती बेरीज आपली येणार आहे 80. आणि गणेशकडची जी रक्कम आहे ती 560 आहे. मग त्या 560 ला आपल्याला 80 ने भाग द्यायचा. आता भाग देण्याची पद्धत आपल्या आपल्या पद्धतीनेच भाग द्या, नाहीतर मॅडमनी सांगितलेल्या पद्धतीने कधीतरी आपण भाग चुकू शकतो. मग आपण भाग देणार आहे. बघा 8 1 8, 8 साठी 56. म्हणजे आपल्याला, आणि आपण जेव्हा भागाकार करतो त्यावेळेस आपल्याला एकाच प्रकारच्या नोटा मिळतात. आणि आपल्याला प्रश्नाच्या शेवटी सुद्धा विचारले की प्रत्येक प्रकारच्या नोटा किती. म्हणजे इथं एकाच्या नोटा विचारल्या तर या ठिकाणी एकाच्या नोटा ह्या 7 येणार आहेत. म्हणजे 10 रुपयाच्या 7 नोटा आहेत, 20 रुपयाच्या पण 7 नोटा आहेत आणि 50 रुपयाच्या 7 नोटा आहेत. मग तुम्हाला प्रत्येकी म्हणजे एकाच्या, तर आपलं उत्तर आहे 7. आणि ह्या प्रश्नपत्रिकेत जर आपल्याला प्रश्न असा असतो कधी कधी तर एकूण नोटा किती, तर जेव्हा आपल्याला एकूण विचारणार आहे तर तेव्हा आपल्याला एकाच्या नोटा 7 आहे आणि आपल्याला 3 यांच्या नोटा आहे म्हणून त्याला मल्टिप्लाय 3 करा म्हणजेच आपलं 21 हे उत्तर. जर एकूण नोटा असेल तर त्या ठिकाणी येणार आहे. पण प्रश्नाच्या संदर्भात जर आपण गेलं तर प्रत्येक प्रकारच्या नोटा ह्या 7 असणार आहे. पुढील प्रश्न बघा, काही त्याच टाईप मधला प्रश्न आहे, फक्त थोडासा बदल केलेला आहे. म्हणजे आपल्याला प्रश्न तोच असतो, फक्त फिरून फिरून त्या ठिकाणी प्रश्न दिलेला असतो. बघा, राजेजवळ 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये आणि 5 रुपयाच्या समान नोटा आहेत. एकूण रक्कम 2040 रुपये असल्यास राजेजवळ 50 रुपयाच्या किती नोटा असतील, किंवा 50 रुपयाच्या नोटा किती. आता आपल्याला सांगितलेल्या पद्धतीने पहिल्यांदा आपण ज्या समान नोटा आहे त्याची बेरीज करायची. तोंडी केली तरी चालते, किंवा काय 50 आणि 20 किती झाले, 50, 20, 10 आणि 5. त्याच्या समान नोटा आहे, समान म्हणजे सारख्या. आणि जर समान नोटा असली तर पहिल्यांदा आपण त्याची बेरीज करून घ्यायची. त्याची बेरीज झाली 85. त्याच्यानंतर त्याची जी एकूण रक्कम आहे 2040, ही 2040 रक्कम आहे
त्याला आपण 85 ने भाग देणार आहे. आता 85चा पाढा किंवा आपल्याला 5च्या कसोटीचा वापर केला तरी चालतो, पण ज्या विद्यार्थ्यांनी तो केला नाही त्याच्यासाठी आपण त्याचा वापर होते. पहा साधारणतः 8 आणि 20चा तुम्ही संबंध लावला तर 2चा भाग जातो. 5 दुणे 10 म्हणजे 170. त्याचा भागाकार आपण व्यवस्थित करून घेतला. 85 चौक किती झाले? 334. म्हणजेच आपल्या एका प्रकारच्या नोटा आल्या 24. आणि आपल्याला प्रश्न काय विचारलाय शेवटी, किंवा शेवटी काय काढायला सांगितलंय बघा. शेवट जो आहे, तर राजेजवळ 50 रुपयाच्या किती नोटा असतील? तर राजेजवळ 50 रुपयाच्या 24 नोटा आहे. इथं प्रत्येकी शब्द नाही दिला आपल्याला. प्रत्येकी शब्द दिला असता तरी पण 24च उत्तर आलं असतं, पण आता आपल्याला एकाच्या नोटा विचारलंय, म्हणजेच आपला इथं पर्याय क्रमांक 2. अजून यामध्ये आपल्या एक गोष्ट लक्षात असली पाहिजे की हे 50, 20, 10 आणि 5 हे सगळे रुपये असेल तर आपल्याला समानतेची बेरीज करता येते. पण जर आता समजा त्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलंय 50 रुपये, 20 रुपये, 10 रुपये आणि पुढे तुम्हाला चुकून त्यांनी 500 पैसे असा शब्द दिला आणि तुम्ही सांगितलं की समान नोटा आहे, मॅडमनी सांगितलं समान आहे, पण समान नाही, सगळे रुपये 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 पाहिजे किंवा पैसे पैसे पैसे, आपल्याला त्याचं सगळ्यांचं एकक सारखं पाहिजे त्या ठिकाणी. आणि एकक सारखं असेल तर आपल्याला त्या ठिकाणी तो प्रश्न सोडवणे सोपं जातं. पहा आणि शेवट पहा, एकूण नोटा विचारलं तर त्याला मल्टिप्लाय करा, त्याचं गुणिले करून घ्या आणि मग त्याचं उत्तर त्या ठिकाणी काढायचे. आता सगळ्यात छान आणि आपल्याला थोडासा अवघड वाटणारा प्रश्न आहे आपल्या समोर, की आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न हा सोडवताना कधी कधी आपल्याला अडचणी येतात. आता हा प्रश्न कसा सोडवायचा आहे तो फक्त एकदा आपण पाहूया व्यवस्थित, फक्त समजून घ्या. समजून घेतला तर आपल्या लक्षात येतं. पहा, सायली जवळ 100 रुपयाच्या नोटांच्या संख्येच्या पावपट नोटा 500 रुपयाचे, म्हणजे तिच्याकडं 100 रुपयाचे जेवढ्या नोटा आहे त्याच्या पावभाग नोटा ह्या 500 रुपयाच्या आहे. निमपट नोटा 50 रुपयाच्या आहे आणि दुप्पट नोटा 1 रुपयाच्या आहे आणि असे एकूण तिच्याकडे 20,160 रुपये. तर सायली जवळ 100 रुपयाच्या किती नोटा आहेत? आता हा प्रश्न इथं समान नोटा नाही आपल्याकडं. समान नोटा असेल तर आपण बेरीज करतो, पण हा प्रश्न आपल्याला दिलेला असा आहे की आपल्याला त्याच्या नोटांची किंवा हे करताना आपल्याला अडचण येणार आहे. मग अशा वेळेस आपल्याला 100 रुपयाच्या नोटांची संख्या माहिती नाही तर तुम्ही एक्स माना. पहा, 100 रुपयाच्या नोटा एक्स आहे, आपल्याला कोणतं पण अक्षर मानायला अलाउड असतं, पण एक्स आपण त्यातल्या त्यात मानले. पहा, 100 रुपयाच्या नोटा एक्स आहे. आपल्याला आता त्याच्या पावपट नोटा 500 रुपयाचे आहे. पावभाग म्हणजे त्याला पहा, त्या 500 रुपयाच्या पावपट नोटा आहे म्हणजे याला भागिले 4 होणार आहे. त्याच्यानंतर निमपट नोटा 50 रुपयाचे आहे. निमपट ह्या 50 रुपयाच्या निम्म्या नोटा आहे. निम्म्या नोटा 50 रुपयाचे आहे आणि दुप्पट नोटा 2 रुपयाचे आहे. म्हणजे आपल्याला ह्या 2 ला गुणिले एक्स म्हणजे दुप्पट नोटा आहे, ह्या 2 रुपयाचे आहे. आता आपल्याला याची रक्कम काढून घ्यायची. 1 रुपयाच्या 1 रुपयाच्या दुप्पट नोटा ह्या 1 रुपयाच्या आहे. तर आपल्याला त्या नोटा सांगता येतील. आता आपल्याला ह्या नोटा आहे, आता याची रक्कम काढायची. समजा आपल्याला 10 रुपयाच्या नोटा दिल्या तर आपण गुणिले 10 करतो. मग आता आपल्याला 100 रुपयाच्या एक्स नोटा आहे म्हणजे त्याची रक्कम जी झाली ती 100 एक्स आली. ही रक्कम सगळ्यात महत्वाची आहे. आता आपल्याला 500 रुपयाची रक्कम काढायची आहे, त्यासाठी आपल्याला भाग द्यावा लागणार आहे. 4 1 4, 4 1 4, 4 दुने 8, 4 पंचे 20 म्हणजे 125 एक्स ही त्याची रक्कम आहे. 500 रुपयाच्या याची. त्याच्यानंतर 50 रुपये त्याची रक्कम आपल्याला त्या ठिकाणी काढायची. पहा, याच्या नोटा किती त्याचा आपल्याला पाहिजे. बे कबे बे 2 4 बे 5 10 म्हणजे 25 एक्स ही रक्कम 50 रुपयाची आहे आणि 1 रुपयाच्या नोटांची 2 एक्स. आता आपल्याला रक्कम माहिती झालेली आहे. आता थोडासा फळा मी फक्त वरती हे घेते, तुम्हाला प्रश्न दिसणार नाही, नंतर प्रश्न दाखवला जाईल. मग आता आपल्याला याची ऍडिशन करायची.
पहा याची ऍडिशन करताना आपल्याला 100x 100ची रक्कम आहे प्लस 500ची रक्कम आपली 125x प्लस आपली 50ची रक्कम आहे 25x आणि आपली 1 रुपयाची रक्कम आहे 2x आणि टोटल रक्कम आहे 20,160. 20,000. आता याची आपण बेरीज करू. 100 125 किती झालं 225 250 252 252x बरोबर 20,160. हे 252 इकडं गुणिले केले, इकडं फक्त आपण त्याला भागिले करणार आणि तुम्ही जर भाग दिला तर याचं उत्तर येतं 80. बघा आता भाग तुम्ही द्या. सर आवाज येतोय का आता? सर आवाज येतोय? येतोय येतोय. चला बघा आपण जे उदाहरण सोडवत होतो त्याचं उत्तर आपलं 80 आलेलं आहे. आता परत एकदा सांगते मी तुम्हाला की आपण 100च्या नोटा घेतल्या होत्या तर आपली त्याची बेरीज आपण पाहता फक्त शेवटच्या याच्यात करते. पहा 100x अधिक आपलं 125x अधिक 25x अधिक 2x 20,160. नंतर आपली त्याची बेरीज आली ती 252x बरोबर. मग आपल्याला हे 20,160 आणि त्याला भागिले 252 तर याचा भागाकार आलता आपला 80. आता 80 एक्स म्हणजे आपण 100च्या नोटा मांडल्या होत्या आणि आपल्याला विचारले तर सायली जवळ 100 रुपयाच्या किती नोटा असतील? तर सायली जवळ 100 रुपयाच्या 80 नोटा. बघा पुढील प्रश्न आहे 2 रुपये 5 रुपये आणि 10 रुपयाच्या प्रत्येकी 20 नाणी घेतल्यास एकूण किती रुपये होतील? आता एकूण रुपये विचारले फक्त. हा प्रश्न आपला सोप्या याच्यामध्ये जातो म्हणजे आपल्याला एकदम सोप्या आता आपण सुरुवातीला जो प्रश्न घेतला त्यामध्येच आहे. फक्त रुपयांची बेरीज करा म्हणजे आपले रुपये किती येतात 17 आणि त्याला गुणिले आपल्याला 20 करायचे. 17 दुने 34 शून्य म्हणजे किती? आपलं उत्तर आहे 340. आपल्या लक्षात आलं पाहिजे की प्रत्येकी म्हणजे एकाच्या प्रत्येकी नोटा आपण
घेतल्या, प्रत्येकाची 20 नाणी घेतली. 2 रुपयाची 20 घेतलेली आहे, 5 रुपयाची 20 आहे, 10 रुपयाची 20 आहे. म्हणजे अशी प्रत्येकी आपण ती 20 नाणी घेतली आणि त्याची बेरीज केलेली. चला पुढील प्रश्न पाहूया. संदीप जवळ 500 रुपये होते. त्याने 7.5 रुपयांना एक याप्रमाणे 4 डझन पेन्सिली घेऊन वर्गातील मुलांना वाटल्या. तर संदीप जवळ किती रुपये शिल्लक राहिले? आता इथं गोंधळ एक होतो आपल्याला. 7.5 रुपयाला एक म्हणजे एकाची किंमत 7.5 रुपये. तर संदीप जवळ जी टोटल रक्कम आहे ती 500 रुपये. आणि शक्यतो टोटल रक्कम आहे त्याला गोल करायला शिका, म्हणजे आपल्याला पुढच्या क्रिया करताना अडचण येणार नाही. म्हणजे 500 रुपये त्याने 7.5 रुपयाला एक याप्रमाणे 4 डझन पेन्सिली घेतला. 7.5 म्हणजे 7 रुपये आणि 50 पैसे अशा 4 डझन घेतल्या. म्हणजे 4 डझन पेन्सिली किती झाल्या? आपल्या एका डझन मध्ये 12 आहे, 12 चोक 48. त्या पेन्सिली घेतल्या म्हणजे आपल्याला त्याची रक्कम काढावी लागणार आहे. पहा आता इथं आपल्याला जरी वेळ नसला तरी आपण ती काढणार आहे. गुणाकार करून घ्यायचा आहे म्हणजे आपल्या चुका कमी होतील. नंतर दशांश चिन्हाचा पण वापर करून आपल्याला रक्कम काढायची आहे. 2 स्थळ सोडून दशांश चिन्ह द्यायचे. 360 रुपये आपल्याकडे टोटल रक्कम होती 500, त्यामधून 360 रुपयाची त्यांनी खरेदी केली. ते वर्गातील मुलांना वाटून दिले. म्हणजेच त्याच्याकडं किती रुपये उरतील बघा? 140 रुपये. तर त्याच्याकडे शिल्लक राहिलेली रक्कम आहे 140 रुपये. चला पुढे आपल्या परीक्षेला आलेला प्रश्न आहे बघा. अतिशय सोपा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला होता की निखिलकडे 3 चोकोबार जे आपल्याला जास्त आवडतात, जे आपण विकत घेतो. दुकानदाराला 50 ची नोट दिली, त्याला दुकानदाराने 5 रुपये परत दिले, तर एका चोकोबारची किंमत किती? आपण 50 रुपये दुकानदाराला दिले, पण दुकानदाराने आपल्याला त्यातून 5 रुपये रिटर्न दिले. म्हणजेच आपल्याकडे आता 45 रुपये दुकानदाराने घेतले, 5 रुपये आपल्याला परत केलेले. मग या 45 मध्ये त्याने आपल्याला 3 चोकोबार दिले. म्हणजेच आपल्याला बघा लक्षात आलं आपल्याला की आपल्याला एका चोकोबारला किती रुपये द्यावे लागेल. एकाची किंमत आपण जे रक्कम त्यांनी परत दिली ती आपण मायनस करून घ्या आणि त्याला भागिले करून घेतलं. तोंडी सुद्धा याचं उत्तर आहे, कारण ज्या पाड्यातल्या संख्या असतात त्याचं उत्तर शक्यतो आपण तोंडी काढण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच आपला याचा पर्याय करा, कारण एकाची किंमत विचारली, 3 याची विचारली असती तर 45 रुपये. एका चोकोबारची किंमत 15 रुपये. चला पुढील प्रश्न आहे. हा प्रश्न आपल्याच संदर्भात आहे. बऱ्याच वेळा आपल्याकडे सुद्धा असे रक्कम असते. आता जर तुम्ही पाहिले तर पूर्ण आपल्याला दशकात किंवा शतकातच रकमा पाहायला मिळतात. या सव्वा साडे या रकमा बऱ्यापैकी कमी झाल्यात. पहा शारदाकडे रुपये 10.5 आहे. आईने तिला 20 रुपये दिले. शारदाने त्यातील 12.25 रुपयाचे बत्तासे घेतले, तर तिच्याकडे किती रुपये उरतील? आता बऱ्याच मुलांना बत्तासे पण माहिती आहेत. बत्तासे कसे असतात? खाल्लेले पण आहे. म्हणजे प्रथम तिच्याकडे किती रुपये होते ते लिहा. पहा शारदाकडे 10.5 रुपये होते, म्हणजे 10 रुपये 50 पैसे. आईने तिला 20 रुपये दिले. बघा बेरीज करताना कधी कधी आपला गोंधळ होऊन जातो 10.5 आणि 20 ची बेरीज करताना. म्हणजे आता तिच्याकडे टोटल किती रक्कम झाली बघा? 30 रुपये 50 पैसे, म्हणजे 30.5 रुपये तिच्याकडे झाले. त्यातून तिने खरेदी केलेली आहे. म्हणजे या 30 रुपये 50 पैशातून तिने खरेदी किती केली? 12.25. म्हणजे त्याचा पाव भाग आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचा आहे. 12.25 रुपयाची त्या ठिकाणी तिनं खरेदी केली. मग तिच्याकडे किती रुपये उरले? तर आपल्या लक्षात आलं पाहिजे. तिच्याकडे आता ही मायनस तुम्ही करा, म्हणजे आपल्या लक्षात येतं की मायनस करताना आपल्याकडे किती रुपये उरले. आता मी थोडेसे हातचे वगैरे घेतले नाही, तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तिच्याकडे रुपये उरले 18 रुपये 25 पैसे, म्हणजे 18.25 रुपये तिच्याकडे उरलेले. म्हणजेच आपला
पर्याय क्रमांक पहा 1825. आता इथं रुपये शब्द दिला. आता इथं आपल्याला रुपये पैसे, पहा तुम्ही माणसाने याच्या पुढे पैसे का नाही लिहिले, तरी 100 जेव्हा आपण दशांश चिन्हामध्ये घालणार आहे त्यावेळेस त्याचं 25च येणार आहे, आणि म्हणून इथं रु हा शब्द लिहिलाय. म्हणजे दशांश चिन्ह आणि रुपये पैसे याचं काय केलं, एकत्रीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे, आणि त्या ठिकाणी त्यांना ते लक्षात आले. बघा छान प्रश्न एक आपल्या स्क्रीनवर आहे का, जो सोडवताना आपली थोडीशी तारांबळ होते किंवा आपल्याला ते काढताना थोडस अडचण येते. तर काही मुलं याच्यासाठी पर्यायाचा वापर करतात, पर्यायामधून जातात किंवा हे करतात. पण हा प्रश्न सुद्धा आपण आपल्या पद्धतीने छान पद्धतीने सोडू शकतो. आता आपल्याला या ठिकाणी पहा प्रश्न वाचायचा आहे. रुपये 50 म्हणजे रुपये 50 या ठिकाणी आपले रुपये 50 व रुपये 20 किमतीच्या 14 नोटा आहेत. जर रक्कम 460 असेल तर कोणत्या नोटा कितीने जास्त असतील. बघा आपला जो काठिण्य पातळीचा प्रश्न आहे, त्या काठिण्य पातळीच्या प्रश्नामध्ये हा प्रश्न येतोय. मग हा प्रश्न सोडवताना आपल्याला समान नोटा नाही दिल्या, त्यांनी काही नोटा दिलेल्या आहे. मग जेव्हा समान नोटा असतात त्यावेळेस आपण त्याची बेरीज करतो. पण आता या ठिकाणी आपल्याला किमतीच्या 14 नोटा दिलेल्या आहे, समान नोटा नाही दिल्या. मग काय करा, याच्यातल्या 50 रुपयाच्या नोटा एक्स माना, 50 रुपयाच्या एक्स नोटा मानायच्या, त्याची रक्कम पुढे लिहून टाकायची लगेच, त्याची रक्कम होणार आहे 50 एक्स. आता आपल्याला 20 रुपयाच्या नोटा किती झाल्या, 14 मधून एक्स गेल्या, पहा 14 वजा एक्स, आणि ती रक्कम आपली 20 रुपयाची असणार आहे. ती रक्कम आपली 20 रुपयाची, आणि ती रक्कम आपण काढताना आपल्याला 20 आणि 14चा गुणाकार करायचा आहे. 14 दुणे 28 म्हणजे 280 वजा 24 ने एक्स ला आपल्याला माहितीये कंसामधला गुणाकार आपण कसा करतो, म्हणजे 20 एक्स, म्हणजे ही त्याची रक्कम झाली. आता आपल्याला दोन रकमा मिळाल्या, एक 50 एक्स 50 रुपयाची रक्कम आहे, आणि ही खाली आपल्याला 20 रुपयाची रक्कम आहे. तर आता आपल्याला त्याची बेरीज करायची. बघा 50 एक्स अधिक 280 वजा 20 एक्स बरोबर टोटल रक्कम आहे 460 रुपये. आता आपल्याला बेरजेचा नियम, हे 50 आणि हे 20 याची जर वजाबाकी केली तर 30 एक्स येणार आहे. त्याच्यानंतर समानतेच्या नियमानुसार 280 जर आपण बरोबर चिन्हाचे तिकडे गेले तर ते मायनस होणार आहे, म्हणजे 280 आपण यातून मायनस करून घ्या, म्हणजे आपलं 180 उत्तर येणार आहे. नंतर आपल्याला हे 30 इकडे मल्टिप्लाय तिकडे डिवाइड करायचे, म्हणजे याला भागिले जर आपण 30 केलं, 3 × 18 म्हणजे आपल्या 50 रुपयाच्या नोटा आलेल्या आहेत 18. बघा आता जागेअभावी मी थोडस वरती लिहिते, 6 नोटा 50 रुपयाच्या आल्या. मग 20 रुपयाच्या नोटा किती, तर 14 मधून 6 गेले तर 20 रुपयाच्या नोटा राहिल्या 8. बघा 8 आणि 6 ची बेरीज झाली 14. तर आता आपला शेवट काय विचारलाय, तर कोणत्या नोटा कितीने जास्त असतील. तर आता पर्याय पहा, 50च्या नोटा 2 ने जास्त, हा पर्याय कट झाला कारण 50च्या नोटा तर कमी आहे. मग आता 20च्या नोटा 2 ने जास्त, हा पहा या 50 पेक्षा या 20च्या नोटा 2 ने जास्त आहेत, म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2. बघा हा प्रश्न आपण जर व्यवस्थित समजून घेतला तर आपल्याला त्याचा नक्कीच फायदा होणार आहे. समान नोटा नाही आलेले या ठिकाणी, ज्या नोटा आल्या आणि इथं एक्स मानूनच आपल्याला उदाहरण सोडवायचं, डायरेक्ट पर्यायामधून जायचं नाही. पर्यायामधून जाताना प्रत्येक पर्याय तो हे करायचा आणि मग ते उत्तर काढायला आपल्याला खूप वेळ जातो. ही एक पद्धत आपल्यासाठी लक्षात ठेवा, म्हणजे आपल्याला हा प्रश्न अगदी इझिली आणि सोप्या पद्धतीने सोडवता येईल. चला पुढील प्रश्न आहे बघा. आता हा प्रश्न आपल्या खूप आवडीचा आहे, आपल्याला खूप आवडतो, आपण तो सोडवलेला सुद्धा आहे. विजयाजवळ, आता मी क्रमांक सुद्धा वाचत नाही, क्रमांक पहा 42,378 या क्रमांकापासून 42,432 या क्रमांकाने नोटा असलेले 100 रुपयाचे एक बंडल आहे. 100 रुपयाच्या नोटा ऐवजी त्यांना 500 रुपयाच्या नोटा हव्या असतील
तर 500 रुपयाच्या एकूण नोटा किती होती? प्रश्न थोडासा गुंतागुंतीचा दिला, पण आपल्याला हे पण माहिती या क्रमांकापासून त्या क्रमांकापर्यंत तर आपल्याला आधी नोटा काढून घ्यायचे. किती नोटा आहे त्याच्यामध्ये? बघा, नोटा काढताना जो मोठा क्रमांक आहे तो आधी घ्या. 42,432 वजा आपल्याला 42,378 याची वजाबाकी आपण करून घ्यायची अगोदर. आपल्याला याची वजाबाकी पटकन करून घेता आली पाहिजे, म्हणजे आपल्याला त्याच्या नोटा लक्षात येतील किती नोटा आहे आणि त्या नोटा आपल्याला काढायच्या आहे. पहा, आपली वजाबाकी आल्यानंतर त्याच्यामध्ये एक मिळवायला विसरायचं नाही. त्याच्यामध्ये एक ऍडच करून घ्यायचं, तरच आपल्या नोटा बरोबर येणार आहे. तुम्ही बंडल कधीतरी मोजून पहा, म्हणजे आपल्या नोटा 55 झाल्या. आता आपल्याकडे 100 रुपयाचं बंडल आहे, म्हणजे 100 रुपयाच्या नोटा आहे. तर आपण त्याची रक्कम काढणार आहे अगोदर. पहा, हे 55 आणि त्याला मल्टिप्लाय जर आपण 100 केलं तर आपल्याला शतकाचा गुणाकार माहिती आहे. म्हणजे आपली टोटल रक्कम आहे 5,500. पण आपल्याला त्यात पण बदल करायचा आहे. आपल्याला आता ते 100च्या नोटा नकोय, आता आपल्याला 500च्या नोटा घ्यायच्या त्यामध्ये. मग 500च्या नोटा करताना फक्त आपल्याला त्याला डिवाइड बाय 500 करा, म्हणजेच आपल्याला त्याच्या नोटा येतील 5 एक 5, 5 एक 5 आणि 5 एक 5, म्हणजेच आपल्या 500 रुपयाच्या नोटा येतील 11. बघा, म्हणजे क्रमांकाचे. आणि तुम्ही जर आता 2 वर्षापूर्वीचा पेपर पाहिला तर आपल्याला जवळजवळ क्रमांकाच्या नोटा आलेल्या आहेत. फक्त त्याच्यामध्ये जर आपण एक मिळवला नाही तर आपलं ते उदाहरण 100% चुकतं. आणि आता आपली मागची सराव पेपर झाले बघा जिल्हा परिषदेचे, त्याच्यामध्ये आपल्याला या क्रमांक पण आपल्याला किती रुपयाचा बंडल हे काढायला आलं होतं. तर आपल्याला त्याच्या उलट क्रियेने जायचं. जेव्हा नोटा काढायचं त्यावेळेस आपण मायनस करून प्लस करतो, पण ज्या वेळेस आपल्याला तो कितीचा बंडल आहे हे उदाहरण सोडवायचं असतं त्यावेळेस आपण मायनस करून प्लस करायचं, म्हणजे उलट क्रियेने जायचं. म्हणजे आपल्याला ते उदाहरण अशी सोप्या पद्धतीने सोडवता येतं. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 1. चला पुढील उदाहरणाकडे जाऊया. नाणी आणि नोटाच्या संदर्भातलं उदाहरण आहे. पहा, माधवीने 35 प्रति किलो दराने 6 किलो गहू, 32 प्रति किलो दराने 3 किलो ज्वारी आणि 280 प्रति किलो दराने अर्धा किलो चहा विकत घेतला व दुकानदारास 500 रुपयाची नोट दिली, तर दुकानदार किती रुपये परत करील? वाचताना थोडासा पेनचा वापर केला, थोडस हे केलं तर मग आपल्या लक्षात येतं मला याच्यातली क्रिया कोणती करायची आहे. पहा, माधवीने रुपये 35 प्रति किलो दराने, प्रति म्हणजे एका किलोला 35 आहे, असा तिने 6 किलो गहू घेतलेला आहे. 6 किलो गहू घेतला तर त्याची किंमत झाली 210 रुपये. गुणाकार आपण केलं तर आपल्या लक्षात येईल. तिने 32 रुपये प्रति किलो प्रमाणे 3 किलो ज्वारी घेतली, म्हणजे 32 रुपये एका किलोचा भाव. अशी तिनं काय केली, 3 किलो ज्वारी घेतली आणि 3 किलो ज्वारी घेतली, तिला लागले 96 रुपीज. पण पुढचा आपला प्रश्न पहा, 280 प्रति किलो म्हणजे एका किलोचा भाव 280, पण तिने अर्धाच किलो घेतला, म्हणजे आपल्याला या 280च्या अर्ध्याच किलोचा भाव काढायचा आहे काल सांगितल्याप्रमाणे. आपल्याला इथं आता डोकं जास्त लावायची गरज नाही, तो 140 रुपयाचा झाला. म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे आता आपल्याला ऍडिशन करायची आहे. याच्यात 96 मिळवा, याच्यात त्याचे चहाचे आलेले 140 रुपये, एवढी दुकानदार त्याची बेरीज करणार आहे. म्हणजे आपली ही बेरीज किती होणार आहे बघा, 446 रुपये. 446 रुपयाची आपण खरेदी केली आणि दुकानदाराला तर आपण 500 रुपयाची नोट दिलेली आहे. म्हणजे दुकानदार काय करणार, त्याच्या कॅल्सीवर याचं कॅल्क्युलेशन करणार आणि तुम्हाला त्याचं रिटर्न राहिलेले पैसे देणार. मग किती रुपये तो आपल्याला परत करतोय बघा. आता प्रत्येकाला म्हणजे ऍडिशन सबट्रॅक्शन जवळजवळ येतातच, त्याच्यामुळे फार त्याचा आपल्याला बघा किती रुपये उरले आपल्याकडं, 54 बरोबर. म्हणजे 54 रुपये आपल्याला तो काय करणार आहे, परत करणार आहे. बऱ्याच वेळा आपण काय करतो, उत्तर बरोबर काढतो, पण 446 पाहिल्यानंतर 446 लगेच लिहून टाकतो. पण आपल्याला पुढचा प्रश्न काय आहे, दुकानदार आपल्याला किती रुपये परत करील? दुकानदार आपल्याला फक्त 54 रुपये परत करणार आहे, लक्षात ठेवा. आणि तो 446 रुपये त्या ठिकाणी तो स्वतःसाठी किंवा त्याच्या
मालाचे तो घेणार आहे. बघा पुढचा प्रश्न आहे आता. हा प्रश्न जवळजवळ आपला झालेला आहे, तो थोडा फास्ट घेते म्हणजे पुढचे आपले 1-2 प्रश्न महत्वाचे होऊन जातील. श्रीकांतने 900 रुपयाचं घड्याळ खरेदी केले. त्याने दुकानदाराला 10, 20, 50, 100च्या समान नोटा दिल्या. तर त्याने 20 रुपयाच्या एकूण किती नोटा दिल्या? त्याला 20 रुपयाच्या नोटा विचारायला सांगितल्या किंवा 20 रुपयाच्या किती नोटा दिल्या? तर तुम्हाला मी सांगितलेले समान आल्यानंतर बेरीज करा. 100 किती झाले? 150, 180 त्याची बेरीज झाली. आता मी थोडी तोंडी घेतली बेरीज. 180 त्याची बेरीज झाली. तर आपल्याकडे 900 रुपये. एकूण रकमेला त्याला डिवाइड करा. म्हणजे 180 ने भाग द्या. 18 एक 18, 18 पंचे 90. एका प्रकारच्या नोटा 5 आल्या. मग तुम्हाला 20च्याच नोटा विचारल्या. तर 20च्या नोटा किती होतील? 5. जो प्रश्न सोपा आहे, आपण लवकर सोडू शकतो, त्याच्यासाठी जास्त वेळ नाही घालवायचा. आपल्याला तो प्रश्न जो अवघड आहे त्याच्यासाठी जो उरलेला वेळ आपल्याला देता येईल. पहा पुढचा प्रश्न आहे. आता हा प्रश्न आणि बुद्धिमत्ता यांचा थोडा संबंध लावायला शिका. हा 15वा प्रश्न तुमच्या समोर जो येतोय. पहा, एक पुस्तक, एक वही यांची एकूण किंमत 64 रुपये. एक पुस्तक घेतलं, एक वही घेतली, यांची एकूण किंमत रुपये 64 आहे. पुस्तकाची किंमत वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपयांनी जास्त आहे. तर 2 वह्यांची किंमत किती? आता हा सुद्धा प्रश्न आहे. तो सोडवतो कसा? काही जण एक्स मानून सोडवतील, पण साधारणतः एक्स मानण्यापेक्षा पण हा प्रश्न आपण जो वयाच्या गणितासारखा जर सोडवला किंवा वयाचं उदाहरण जर आपण त्या ठिकाणी आठवलं तर आपल्याला हा प्रश्न सोडवणं सोपं जातं. पुस्तक आणि वही याच्यामध्ये पुस्तकाची किंमत जास्त आहे आणि वहीची किंमत कमी आहे. तुम्ही सिम्बॉल हा वापरा, हा वापरा, काहीच प्रॉब्लेम नाहीये. जो आपल्याला सोपा वाटेल त्या पद्धतीने जा. इथं पुस्तक नाव द्या, इथं वहीचं नाव द्या आणि त्यांच्यामध्ये 18 रुपयांनी जास्त आहे म्हणजे त्यांच्यातला फरक 18 रुपये. या 64 मधून 18 वजा करा. जर तुम्ही 64 मधून 18 वजा केले तर आपल्याला 46 रुपये आपली वजाबाकी येते. आणि हे 46 या दोघांना निम्मे निम्मे डिवाइड करायचे म्हणजे भागिले 2 करायचं. बे 2 4, बे 6 म्हणजे पुस्तकाला 23 रुपये आणि वहीला पण 23 रुपये. पण तुम्ही हे वाक्य लक्षात ठेवा की वहीच्या किमतीपेक्षा 18 रुपये पुस्तकाची किंमत जास्त आहे. मग ते 18 रुपये पुस्तकामध्ये मिळवा. म्हणजे आपल्याला पुस्तकाची किंमत पण लक्षात आली पाहिजे. पुस्तकाची किंमत आणि वहीची किंमत आपली 23 रुपये. आणि शेवटी आपल्याला विचारले 2 वह्यांची किंमत किती? फक्त आपण त्याला मल्टिप्लाय म्हणजे त्याला गुणिले 2 करा. तर आपल्याला विचारलेलं उत्तर पहा. लिहिताना थोडासा यांचा हे प्रॉब्लेम झालाय पर्याय लिहिताना. तर आपल्याला 2 वह्यांची किंमत विचारली. तर 2 वह्यांची किंमत इथं 46 हा पर्याय होता. तर आपला 4 नंबरचा जो पर्याय तो 46 आहे. म्हणजे आपल्या 2 वह्यांची किंमत, एका वहीची किंमत 23 आहे. म्हणजे 2 वह्यांची किंमत 46 रुपये. बघा पुढचा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न हा सुद्धा परीक्षेला आलेला आहे. तो आधीचा पण आपल्याला परीक्षेमध्ये आलेलाच प्रश्न होता. फक्त तो सोडवताना आपला गोंधळ होऊ शकतो. म्हणजे पहा, सुशांतने रुपये 35 रुपये आणि 5 पैसे असं वाचलं तरी चालेल. ही रक्कम 35.5 असे लिहिले तर 2 रकमांमध्ये कितीचा फरक पडेल? आता फरक म्हणजे आपण वजाबाकी करणार आहे. पण ही वजाबाकी करताना सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्याला वजाबाकी करायची कशी किंवा ही वजाबाकी केली. आता आपण रुपये पैसे जर मांडलं, रुपये आणि पैसे, एक रक्कम रुपये पैसे ते आणि एक रक्कम दशांश चिन्हामध्ये. मग तुमचं पहिलं काम आहे, एक तर रुपये पैशातली रक्कम दशांश चिन्हामध्ये लिहा किंवा दशांश चिन्हामधली रक्कम रुपये पैशामध्ये लिहा. म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर आता आपण काय करू? रुपये पैशाची रक्कम दशांश चिन्हामध्ये करूया. आता मागे सांगितल्याप्रमाणे हे 35 रुपये आपण तसेच ठेवणार आहे. पण हे 5 पैसे ही रक्कम आपण दशांश चिन्हामध्ये टाकणार आहे. म्हणजेच आपल्याला 35.05 इथं 35 आपल्याला लिहायचे होते. 35 आता रुपये पैसे आपण लिहू नका. 35.05 पण आपण लिहिताना काय लिहिलं? 35.5 म्हणजे आपल्याला 35.5 आता लहान मोठा अपूर्णांक आपल्याला कळतो.
बरोबर. तर आता आपल्याला याची मायनस करायची आहे. जर आपण याची मायनस केली तर आपल्या लक्षात येईल की आपल्याकडं फक्त आणि फक्त 45 पैसे उरलेले. म्हणजे त्यातला जो फरक आहे तो 45 पैसे एवढा फरक आपला त्या ठिकाणी येणार आहे. आता काही जण काय म्हणतील, मी दशांश चिन्ह काढून टाकेल आणि रुपये पैशांचं करणार, तरी पण चालतं, काहीच प्रॉब्लेम नाही. त्या पद्धतीने पण मी तुम्हाला करून दाखवते की आपल्याला काय करायचंय, रुपये पैशाचं काय होणार आहे. आपल्याला जर हे दशांश चिन्ह काढायचं असेल तर दशांश चिन्ह काढताना याचा छेद 100 घ्या. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, दशांश चिन्ह काढताना त्याच्या नंतर आपल्याला झिरो देता आला पाहिजे. 1 2 म्हणजे आपली ती रक्कम जी होणार आहे ती होणार आहे 35 रुपये आणि 50 पैसे. म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने गेला तरी आपला जो कन्सेप्ट क्लिअर होईल त्या पद्धतीने आपण त्याचा उपयोग करायचा आहे. म्हणजेच आपल्याला ती रक्कम काढायला सोपे जाणार आहे. बघा, 2 रकमा आहे आणि 2 रकमेमध्ये दशांश चिन्ह काढा किंवा दशांश चिन्ह, आणि शक्यतो पैशात मध्ये उत्तर असलं तर दोन्ही रुपये पैशामध्ये लिहा, काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला. बघा पुढचा 17वा प्रश्न आहे. हा सुद्धा प्रश्न आपल्या लक्षात आला पाहिजे की आपण कसं सोडवला पाहिजे. पहा, जोसेफने 3.5 रुपयांना 3.5 रुपयाला 1 पेन्सिल या दराने अर्धा डझन पेन्सिली, 12.5 रुपयाचा 1 पेन या दराने 2 पेन विकत घेतले. दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार जोसेफला किती रुपये परत करेल. प्रश्न तसाच आहे. म्हणजे आपण आधी पण सोडवलाय, फक्त आता याची रक्कम छोटी आहे आणि दिलेली पहा 3.5 रुपये म्हणजे 3 रुपये आणि 50 पैसे. आता हे दशांश चिन्हामध्ये नाहीये, फक्त मी लिहिताना रुपये पैशामध्ये लिहिलेलं आहे. नाही तर काही मुलांचा असं गैरसमज होईल की मॅडम हे दशांश चिन्हामध्ये लिहित आहे आणि त्याला रुपये पैसे, असं काही नाहीये. पहा, एक पेन्सिल याप्रमाणे अर्धा डझनच पेन्सिली घेतल्या म्हणजे 6च पेन्सिली घेतल्या, म्हणजे 6 पेन्सिलींची किंमत आपल्याला काढायची आहे. 6 पेन्सिलींना किती रुपये लागतात बघा, याचा गुणाकार करा तर आपले 21 रुपये आले. त्यानंतर त्यांनी 12.5 रुपयाला 1 पेन म्हणजे 12 रुपये 50 पैशाला 1 पेन, असे 2 पेन विकत घेतले. म्हणजे 2 पेनची किंमत आपल्याला काढायची आहे. आता बरेच मुलांना कसे पटकन काढता येतात, फार भरभर करतात आणि भरभर मध्ये कधी कधी आपण सुद्धा चुकू शकतो. कालचे तुमचं एक उदाहरणच मी नंतर सांगते, ते लक्षात आले असेल बऱ्याच मुलांच्या. पहा, म्हणजे त्याने 21 रुपये आणि ही 25 एवढी त्याने खरेदी केलेली आहे. 46 रुपयाची खरेदी केली. त्याने 50 रुपयाची नोट दिली. आता ओरली सुद्धा बरेच मुलं करू शकतात. 50 रुपयाची नोट दिली तर त्याला दुकानदार किती रुपये परत करेल. तर दुकानदाराने परत करण्याची रक्कम आहे 4 रुपये. बरोबर, म्हणजे तो दुकानदार त्याला 4 रुपये काय करणार आहे त्या ठिकाणी परत देणार आहे. बघा, छोटे छोटे हे सुद्धा माझ्या मते 2017 ला आलेलं उदाहरण आहे. जोसेफने, म्हणजे इतकं सोपे उदाहरण येतात, पण आपण काय करतो खूप वेळा अवघड उदाहरणांचा खूप सराव करतो, पण जे सोपे उदाहरण आहे ते मात्र आपल्याकडून काय होतात, तसेच राहून जातात. बघा, आता समान नोटांचा प्रश्न आलेला आहे आणि तुम्हाला समान नोटांचं काय करायचं हे सांगितलंय, फक्त प्रश्न थोडासा वेगळा. पहा, प्रश्नाचं स्वरूप बदलले, नोटा तर समान दिलेले आहे. प्रश्न जर तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षात येईल, रवीकडे 10 रुपये 20 रुपये आणि 50 रुपयाच्या समान नोटा आहे. मुलांना माहितीये, सांगितलं आपल्याला समान नोटा म्हणजे बेरीज करा, लगेच बेरीज करून घ्यायची आणि याची बेरीज येते 80. बरोबर, आपल्याला बेरीज केली. आता हे सोपं आहे, पूर्ण दशकात असल्यामुळे बेरीज सोपी आपल्याला. पूर्ण शतक, पूर्ण दशक किंवा काहींचा खूप सराव झालेला असतो म्हणजे बेरीज तो करू शकतो. पहा, याच्या समान नोट आहे, बेरीज आपण केली तर त्याच्याकडील रक्कम कोणत्या पर्यायाशी जुळत नाही. आता त्या दिवशी पण आपण पाहिले की कोणती रक्कम आपल्याला त्या ठिकाणी जुळत नाही पाहिजे. मग रक्कम जुळत नाही. आता आपल्याला माहिती, जेव्हा आपण समान नोटांची बेरीज करतो त्यावेळेस आपण भाग देतो. म्हणजे तुम्ही काय करा, आता भाग द्या आणि ज्याला पूर्ण भाग जाईल तो जुळणार आहे आणि ज्याला भाग जाणार नाही तो मात्र त्या ठिकाणी जुळणार नाही. मग आता आपण 960 जर घेतली, आता याला भाग देताना सुद्धा आपल्याला पटकन आठची कसोटी सुद्धा माहिती किंवा 8ने भाग देता येतो, आहे की नाही. 8 1 8, 8 1 8, 8 2 16, म्हणजे याला पूर्ण भाग गेला, ही रक्कम जुळते. आपला प्रश्न जुळत नाही असं लक्षात ठेवा, म्हणजे ही रक्कम जुळणार आहे.
पुढे आपल्याला 1200, त्या 1200ला भागिले जर आपण 80 केलं तर आपल्या लक्षात येईल 8 एक 8, 8 एक 8 8 पंचे 40. म्हणजे याला सुद्धा पूर्ण भाग जातो. ही रक्कम पण जुळणार आहे त्याबरोबर. आता आपली पुढची रक्कम आहे, पहा पुढची रक्कम आहे 1240. आता 1240 या रकमेला जर आपण 80 ने भाग दिला तर बघा 8 एक 8, 8 एक 8, 4 उरले, 8 पंचे 40, वरती पण 4 उरले. म्हणजे हा दशांश अपूर्णांकामध्ये हा भाग जातो. म्हणजे याला पूर्ण भाग जात नाही याच्या अर्थ. म्हणजेच ही जी रक्कम आहे ती रक्कम आपल्या आता 1440, काही मुलं म्हणतील 1440च करून पाहायची गरज नाही जर आपल्याला जुळल्यानंतर. 8 एक 8, 8 एक 8, 6 उरले, 8 8 64. म्हणजे या 3 रकमा या पर्यायाबरोबर जुळतात, पण त्यातली एक रक्कम मात्र पर्यायाशी जुळत नाही. म्हणून आपण लक्षात ठेवायचं की आपल्याला एकूण प्रत्येकी नाणी नोटा काढताना सुद्धा हाच प्रश्न असतो आणि पुढचा घेताना सुद्धा हाच प्रश्न त्या ठिकाणी आपल्या समोर असतो. चला, आता सुरुवातीला जो एक प्रश्न मी तुम्हाला समजून देत होते त्याच प्रश्नासारखा दुसरा प्रश्न आलेला आहे. हा प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहे. बघा, 3000ची रक्कम आहे आपल्याकडं. या रकमेमध्ये 20 रुपये आणि 200 रुपयाचे एकूण 60 नोटा आहे. तर केवळ 200च्या नोटा किती? हा प्रश्न सोडवताना आपण जो सुरुवातीचा एक प्रश्न पाहिलेला आहे तो प्रश्न आणि हा प्रश्न सेम याच्यामध्ये सोडवायचा आहे. इथे एकूण नोटा दिलेल्या आहे, इथं तुम्हाला समान नोटा दिलेल्या नाहीयेत. समान नोटा न दिल्यामुळे आपण काय करायचं, यातली जी मोठी रक्कम आहे 200 त्याच्या नोटा एक्स माना. त्याच्या नोटा एक्स मानल्या का त्याची रक्कम होणार आहे 200x. त्याची रक्कम आपल्या समोर येणार आहे 200x. मग 60 मधून जर एक्स गेले, एक्स मधून 60 करायचे आपल्याला, 60 मधून एक्स वजा केले तर ती रक्कम आपली 20 रुपयाची राहणार आहे. ती रक्कम 20 रुपयाची. मग त्याची रक्कमची तुम्हाला सांगितलं कंसाच्या आधी गुणाकाराचं चिन्ह असतं. 6 दुने 12, 1200 वजा 20x, ही रक्कम 20 रुपयाची आहे. आता आपल्याकडे टोटल रक्कम आहे, पहा हे 200x अधिक 1200 वजा 20x बरोबर त्याची टोटल रक्कम आहे 3000. त्याची टोटल रक्कम 3000 आहे. या 200x मधून 20x वजा करा, 180x बरोबर. हे 1200 इकडं प्लस आहे, तिकडं मायनस करा, म्हणजे त्याच्यातून वजा करा. हे 1200 जर आपण वजा केले तर आपलं उत्तर येतं 1800. म्हणजे हे 1800 त्या ठिकाणी आलेलं उत्तर आहे. पहा, वजाबाकी जर काही अडचण असली तर वजाबाकी करून घ्यायची आहे. मग नंतर आपल्याला हे 180 काय करायचे, 180 न भाग द्यायचा आहे त्याला. 18 एक 18, 18 एक 18, 18 शून्य 0. म्हणजे आता इथं तुमच्या लक्षात आलं, एक्स आपण काय मानलं होतं, एक्स या 200 रुपयाच्या नोटा होत्या. म्हणजे एक्स ची किंमत किती आली आपली, 10 आलेली. आणि तुम्हाला रकमा कोणत्या विचारल्या, 200च्याच विचारलेल्या आहेत. म्हणून या ठिकाणी आपला जो पर्याय येणार आहे तो आहे 10. आपल्याला 200, आता 20च्या नोटा विचारल्या असत्या तर 60 मधून 10 वजा करायचे. या 60 मधून आपल्याला 10 वजा केले तर त्या 20 रुपयाच्या नोटा राहतील. जर अजून एक प्रश्न असता तर 200 रुपयाची रक्कम किती, तर 200 रुपयाच्या 10 नोटा आहे. मग त्याला आपण 2 ने गुणलं असतं तर 2000 रुपये ही 200ची रक्कम आली असती. आणि 20ची रक्कम किती, तर 50 गुणिले 20, म्हणजे आपली ती 20ची रक्कम किती आली असती, 1000 रुपये. आणि टोटल रक्कम किती झाली, 3000 रुपये. म्हणजे हा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी अगदी सोप्या पद्धतीने सोडवता आला असता. बघा पुढचा पण, आता हे जे नंबर आहे ते नोटांचे नंबर आहे, कितीच्या नोटा आहे, कितीची रक्कम आहे. आता रक्कम काढताना मी सांगितलं आपल्याला ज्या क्रमांकापासून, पहा इथं 10 आपल्याला जी रक्कम दिलेली आहे, ती रक्कम दिलेली त्याची फक्त आपण वजा करून घेणार आहे. म्हणजे आपल्या लक्षात येतं की तो क्रमांक किती आहे आणि त्या क्रमांकाची काय करायची आपल्याला, वजाबाकी करून फक्त त्याची किती नोटा आहे ते काढायचे आपल्याला. म्हणजे त्या नोटा काढताना फक्त आपल्याला गोंधळ होणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे. म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा मी सांगितलंय वजाबाकी केल्यानंतर 1 मिळवायला विसरू नका. म्हणजेच आपले किती झाले, 56 नोटा झाल्या आणि तुम्हाला 20 रुपयाची रक्कम विचारली.
मग काय करा, 56 गुणिले 20 करा आणि 56 गुणिले 20 केल्यानंतर आपली जी रक्कम येणार आहे पहा 1120 किंवा 1120 म्हणजे पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी बघा बरोबर. संपवायचं संपवायचं बघा आपलं उत्तर आलेले 1 नंबरचा पर्याय. अशा पद्धतीने नाणी आणि नोटा ह्या घटकावर अतिशय सोप्या पद्धतीने आपण उदाहरणं सोडू शकतो. त्याचा सराव करा आणि ह्या प्रश्नावरचे मार्क्स आपल्याला पैकीच्या पैकी कसे मिळतील याचाच आपण विचार करा. आणि तुम्ही 3 दिवस खूप छान असा प्रतिसाद दिला त्याबद्दल सगळ्या विद्यार्थ्यांचे अगदी मनापासून आभार. आणि आता या ठिकाणी मी थांबते.